प्रयोगशील शेतकरी श्री जगन बगाडे यांच्या शेतात बायोचार निर्मिती प्रकल्पाचे थाटात उद्घाटन. बायोचार निर्मिती प्रकल्प ठरणार शेतकऱ्यासाठी वरदान ठरणार. हवामान वातानुकूलित कार्यक्रमाअंतर्गत बायोचार प्रकल्प 1 फायदे अनेक. बायोचार उत्पादन प्रकल्पाअंतर्गत अकोट तालुक्यातील शेतकऱ्यांना सुवर्णसंधी. खारपाण पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खापरवाडी बुद्रुक या भागातील शेतकऱ्यांना बायोचार प्रयोगाअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे फायदे होणार आहेत. यात विविध कीड व रोगांचे उर्वरित अवशेष या प्रयोगातून नष्ट केल्या जाते व यासाठी शेतकऱ्यांना अतिरिक्त कोणताही खर्च लागणार नाही. बायोचारचा शेतात वापर केल्याने सेंद्रिय कर्ब वाढतो व यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. थोडक्यात जमिनीतील जीवाणू व जमिनीत हवा खेळती राहते. आणखी यापासून बरेच फायदे आहे. अशा या नाविन्यपूर्ण प्रकल्पाची सुरुवात खापरवाडी बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी जगन प्रल्हादराव बगाडे व कृषी विभाग यांच्या प्रयत्नशील प्रयत्नाने राबविण्यात येत आहे. सदर कार्यक्रमाला सिजेंटा फाउंडेशन इंडियाचे प्रकल्प समन्वयक श्री भूषण कोसुरकर अकोला, धीरज राठोड प्रकल्प अधिकारी अकोट तसेच उपविभागीय कृषी अधिकारी अकोट श्री तुषार ढंगारे, मंडळ कृषी अधिकारी अजित वसेकर, उपकृषी अधिकारी गणेश निगुडे, नुजीविडू कंपनीचे अजय दराडे सर तसेच विजयभाऊ ओळंबे, प्रल्हादराव बगाडे, अरुणभाऊ हिंगणकर, विनोदभाऊ हिंगणकर, अजय अवारे, विलास गावंडे, सागर मानकर, राम ओळंबे, अक्षय देशपांडे, जीवन भोपडे, आदित्य बगाडे, राम शेलकर, संजय डिवरे, अमोल ओळंबे, गजानन मानकर, हरिभाऊ अवारे, योगेश ओळंबे, बिस्मिल्लाभाई सावरगाव तसेच या भागातील प्रगतशील शेतकरी या कार्यक्रमाला उपस्थित होते.